प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. पुन्हा एकदा येशूच्या नावामध्ये आजच्या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत करतो. तुम्ही आज सर्वजण आनंदित आहे का? Yes. का बरं? सुट्टी आहे म्हणून. मित्रांनो, आनंद यासाठी करा की आज बरेच लोक आजचा दिवस पाहू शकले नाही, परंतु आज आम्हाला ती पाहण्याची संधी मिळालेली आहे. आनंद यासाठी करा की आम्हाला जिवंत ठेवलं की आम्ही त्याची सेवा करावी, आम्ही त्याची गौरव करावे, आम्ही त्याची प्रशंसा करावी. आनंद यासाठी करा की आमच्या पापांची क्षमा झालेली आहे. आनंद यासाठी करा की ख्रिस्त आम्हाला माहिती आहे, समजलेला आहे, तो आमच्यामध्ये आमच्याबरोबर आहे. हालेलुया. Praise the Lord. त्यामुळे निराशेचे चेहरे बाजूला ठेवूया. कंटाळा, आळस, टेन्शन, घरच्या काळज्या, चिंता ते सगळं चर्चा बाहेर. आणि जर देवाच्या सानिध्यामध्ये आलेलो आहोत तर आनंदाचा अर्पण आमच्या वागण्या बोलण्यातून चेहऱ्यातून घेऊन जाऊया आणि परमेश्वराला सादर करूया. आनंदाने त्याचं वचन स्वीकारूया आणि परमेश्वराचे गौरव या सर्व गोष्टीच्या द्वारे करू. पुन्हा एक वार प्रभूला धन्यवाद. देवाने आजचा दिवस दाखवला. आजच्या संदेशामध्ये, आजच्या भक्तीमध्ये मी येशूच्या नावात तुमचं स्वागत करतो. गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही काय शिकला होता? पश्चाताप भाग 8. पश्चाताप भाग 8. त्या भागाचं नाव काय होतं? पापी जकातदाराचा खरा पश्चाताप. पापी जकातदाराचा पश्चाताप. आणि मग त्या पापी जकातदाराने बायबल साक्ष देते स्वर्गाकडे सुद्धा पाहिलं नाही. म्हणजे शास्त्र आम्हाला दाखवतं की तो इतका नम्र झाला की खाली मान घालून, शास्त्र म्हणतं तो स्वर्गाकडे पाहण्यास धजला नाही. म्हणजे त्याला स्वतःला समजलं की मी देवाकडे पाहू शकत नाही, इतका मी पापी आहे. परंतु त्या गोष्टीच्या द्वारे त्याने हे सिद्ध केलं की किती मोठा पापी जर परमेश्वराच्या जवळ पश्चाताप करतो तर आमचा परमेश्वर क्षमा करणारा परमेश्वर. हालेलुया. Hallelujah. आणि म्हणून आम्ही देखील खरा पश्चाताप करणं गरजेचं आहे आणि आमचं जीवन पश्चातापाचं जीवन असायला पाहिजे. जर पापी व्यक्तीने येऊन परमेश्वराच्या जवळ पश्चाताप केला आणि त्याला क्षमा प्राप्त झाली तर प्रियांनो, मगाशी वचन वाचल्याप्रमाणे तो जो कैवारी परमेश्वर आमचा ख्रिस्त जो आमचा कैवार घेतो याचा अर्थ काय? तर तो आमचं ओझं घेतो, तो आमची जबाबदारी घेतो, तो आमची मध्यस्थी करतो. आणि मग पित्याच्या उजव्या बाजूला बसून ज्यावेळेस आम्ही त्याच्या समोर येतो, थोडंसं मला विश्लेषण करू द्या की जर येशू ख्रिस्त नाही आहे आणि आम्ही जर परमेश्वराच्या समोर उभं राहतो, जरी पश्चाताप केलेला असला तरी देखील लक्षात घ्या मी काय सांगतो. जर येशू तिथं नाही आहे आणि मी पश्चाताप करतो आणि परमेश्वराच्या समोर जर उभं राहतो पित्याच्या समोर, तर त्याच्या दृष्टिकोनातून मी दोषी आहे, मी अपराधी आहे. कारण पापाचं वेतन शिक्षा आहे आणि तो न्याय करणारा परमेश्वर. पण ज्यावेळेस ख्रिस्त येतं, तिथं ख्रिस्ताचं रक्त येतं, मध्यस्थी येते, त्यावेळेस ख्रिस्ताकडं पाहून तो आमच्याकडे त्याच्या रक्तानं धुतलेले लोक म्हणून पाहतो. हालेलुया. म्हणून ख्रिस्त आमच्यासाठी फार महत्त्वाचा मध्यस्थी आहे. तो पित्याच्या उजवीकडे बसून ज्यावेळेस आम्ही त्याच्या समोर येतो त्यावेळेस आठवण करतो आणि काय म्हणतो पित्याला? पित्या, त्याच्यासाठी मी रक्त सांडलेलं आहे. मग पिता काय करतो? आपली नजर चेंज करतो. मग तो माझ्याकडं तुमच्याकडं अपराधी म्हणून नाही बघत, तर तो क्षमा पावलेला ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलेला व्यक्ती म्हणून तो माझ्याकडे पाहतो. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला पश्चातापी अंतःकरणानं रोज जीवन जगायचं आहे. ख्रिस्ताच्या रक्तानं आम्हाला रोज शुद्ध व्हायचं आहे आणि रोज आम्हाला तो संधी देतो, आम्ही त्या संधीचा फायदा करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे शेवटचे दिवस आहे. मी प्रत्येक संदेशामध्ये तुम्हाला हे सांगत आहे, रॅप्चर कधी पण होईल आम्हाला माहिती नाही, पण आम्ही तयारीत असण्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट की देव आम्हाला त्याचं वचन, त्याची इच्छा आम्हाला तो प्रगट करत आहे त्याच्या वचनातून. आज आम्ही पाहणार आहोत पश्चाताप भाग 9. पश्चातापाचा भाग 9 आणि आजचा विषय त्याचं नाव असणार आहे इयोबाचा पश्चाताप. पश्चाताप भाग 9 आणि त्याच्यामध्ये आम्ही पाहणार आहोत इयोबाचा पश्चाताप. इयोब तुम्हाला माहिती आहे का कोण होता? इयोबाची काय साक्ष माहिती आहे तुम्हाला? देवाला भिवून वागणारा, पहिल्याच अध्यायात पहिल्या वचनामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याची साक्ष दिली की तो पापापासून दूर राहणारा,
एक चांगला धार्मिक व्यक्ती होता, परंतु त्याचे जीवनाचे टप्पे जर पाहिले तर आम्हाला पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं की एक दिवस असा, एक क्षण असा आला की त्याचं सगळं नुकसान झालं. त्याची मुलं मरण पावली, शेती लुटली गेली, जनावरं पळवून नेण्यात आली, त्याची माणसं मारण्यात आली, बरंच नुकसान झालं आणि शेवटी त्याच्या शरीराला गळवे आले, फोड आले. आणि शेवटच्या मोमेंटला आम्ही पाहतो की त्याची पत्नी त्याला म्हणते, अरे आता किती दिवस तू सत्व धरून राहतो, मरून जा एकदाच. लाईफ पार्टनर सुद्धा आता त्याची साथ सोडायला तयार झाले आणि शेवटी तो एकटाच राखेमध्ये बसलेला. आणि त्याचे मित्र कोण आहेत तर ते जनावर कुत्रे आहेत की जे येऊन त्याची फोड चाटतात आणि त्याच्या संगती तिथं आहेत. आम्हाला या योबाविषयी एवढ्याच गोष्टी माहिती आहे आणि डायरेक्ट नंतर आम्हाला 42व्या अध्यायातली एक साक्ष माहिती की सगळं त्याला डबल परत मिळालं. हालेलुया. काय काय डबल मिळालं बरोबर आहे. उंट, गाढवे, शेतीचं उत्पन्न, बऱ्याच त्याच्या ज्या सगळ्या गोष्टी नाहीशा झाल्या होत्या, गेल्या होत्या, संपल्या होत्या, त्या परत त्याला परमेश्वराने दिलेल्या आहेत, त्याला आशीर्वादित केलेलं आहे. पण तुम्हाला एक प्रश्न असा आहे की योब इतका धार्मिक असताना त्याच्यावर अशी परिस्थिती काय यावी की त्याचं सगळंच नुकसान झालेलं आहे? कोण सांगू शकतं का? योबाची मुलं सुद्धा मेली, घरदार गेलं, राजवाड्यात राहणारा माणूस आता राखेमध्ये आलेला आहे, चांगले उंच पोशाख घालणारा आता कपडे नाहीत अंगावरती, घरामध्ये नोकर चाकर आहेत, खाणं पिणं चांगलं त्याच्या घरामध्ये आहेत, सगळं काही विपुल त्यानं भरलेलं आहे. शास्त्र साक्ष देतं की तो धार्मिक आहे म्हणून, किंवा तो प्रार्थना करणारा, किंवा तो विश्वासदार आहे. मग एवढा महान व्यक्ती, आशीर्वादित व्यक्ती, त्याच्या जीवनामध्ये इतके खालची स्टेज आली की तो राखेत बसला, मरणपट्टी करायला त्याची बायको तयार नाही, कुत्रे येऊन त्याचे फोड चाटतात, इतक्या खालच्या लेवलला तो गेलेला आहे. असं का बरं झालं असेल? ठीक आहे, सैतानानं त्याला त्रास दिला, सैतानानं देवाजवळ मागणी केली आणि त्याला त्रास दिला. अजून काय सांगू शकता का तुम्ही? बघा, म्हणून ज्यावेळेस तुम्ही पवित्र शास्त्र वाचता त्यावेळेस बारकाईने वाचणं, प्रार्थनापूर्वक वाचणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी आम्हाला योगाविषयी माहिती आहेत त्या सगळ्या खऱ्या आहेत की तो धार्मिक होता, शैतानाने त्याला त्रास दिला, देवाने शैतानाला परवानगी दिली, त्याची पत्नी सोडून गेली. परंतु प्रियानो, कधी कधी परमेश्वर अशा गोष्टी होऊ देतो त्याच्या पाठीमागं काही कारणं असतात. आता उदाहरणासाठी मला समजण्यासाठी एक सांगू द्या. एक वेळेस येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य मंदिराच्या आवारातून जात असताना त्यांनी एका लुळ्या पांगळ्या त्या भिकारी मनुष्याला पाहिलं, एका मुलाला पाहिलं. आणि शिष्यांनी येशू ख्रिस्ताला एक प्रश्न केला. माहिती आहे तुम्हाला काय प्रश्न केला? हा असा का? याच्या आईनं किंवा बापानं पाप केला म्हणून, का याने पाप केले म्हणून? येशूने काय उत्तर दिलं? लक्षात येते येशूने तिथं उत्तर काय दिलं? याने किंवा याच्या आई बापानं पाप केलं म्हणून असं झालेलं नाहीये. म्हणजे तिथं काहीतरी कारण आहे, परंतु ते शिष्य जे आहेत ते चुकीचं कारण शोधत आहे, बघत आहेत. परंतु येशूचे कारण दाखवतो ते वेगळं आहे. शिष्यांच्या नजरेत काय आहे की याने किंवा याच्या आई बापानं पाप केल्यामुळे तो पांगळा झाला असेल किंवा आजारी असेल. परंतु येशू काय म्हणतो? नाही, देवाचं तिथे इच्छा आहे, देवाची योजना आहे. काय आहे? देवाचे गौरव प्रगट होण्यासाठी तो तसा जन्माला आलेला आहे. मग देवाचे गौरव कसे प्रगट होणार? ज्यावेळेस कोणतरी त्याच्यासाठी प्रार्थना करणार किंवा त्याला बरं करणार, आणि मग तो ज्यावेळेस बरा होईल त्यावेळेस देवाचे गौरव प्रगट होतील. हालेलुया, हालेलुया. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा आनंदाचे प्रसंग येतात, निराशेचे प्रसंग येतात, दुःखाचे येतात, रडण्याचे येतात, हसण्याचे येतात, त्रासाचे येतात, वेगवेगळ्या प्रकारचे टेन्शन आणि समस्याचे येतात. आणि मग आम्ही त्या गोष्टीमध्ये अडकून पडतो. आम्ही हे शोधत नाही की असं का होत आहे. साधे दुसरं उदाहरण, ज्यावेळेस तुम्हाला सर्दी ताप खोकला होता आणि तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि सांगता मला असं असं होतंय, डॉक्टर विचारतात ना असं का झालं तुम्हाला? मग ते रिझन विचारतात, कारण विचारतात आणि स्वतःच काय विचारतात? मग आईस्क्रीम खाल्लं होतं का? गार पाण्याने आंघोळ केली होती का? मग फ्रीजचं पाणी पिलं होतं का? ही कारण आहेत त्याच्या पाठीमागची. ताप आला हा सहजासहजी येत नाही, त्याला कारण आहे. सर्दी होणे सहजासहजी नाही, त्याच्या पाठीमागं पण कारण आहे.
म्हणजेच प्रत्येक गोष्टीला एक कारण आहे आणि खरी कारण शोधणं गरजेचं आहे. मग आमच्या जीवनामध्ये समस्या येतात. तशाच प्रकारे योबाच्या जीवनात देखील ह्या समस्या आणि प्रसंगात आता झालंय काय, जेवढं आम्हाला सेवकांनी किंवा आम्ही स्वतः पाहण्याचा प्रयत्न केला, सेवकांनी दाखवण्याचा प्रयत्न केला, तेवढंच आम्हाला योबाविषयी माहिती. मग योबाविषयी काय माहिती आहे की साक्षीप्रमाणे तो धार्मिक होता, प्रार्थना करणारा, देवाचं भय बाळगणारा होता. दुसरं आम्हाला माहिती आहे की तो धीर धरून राहिलेला होता. तिसरं माहिती आहे त्यानं आपल्या वाचनाने काही पाप केलं नाही. आणि चौथी गोष्ट आपण माहिती आहे त्याला सगळं परत डबल मिळालेलं. हालेलुया. मधल्या अध्यायात काय लिहिलंय, कधी वाचलं का तुम्ही? पहिले 2 अध्याय आणि डायरेक्ट 42वा अध्याय, हे 3च अध्याय आम्हाला माहिती आहे. मग 3 पासून 41 पर्यंतच्या अध्यायात काय लिहिलेलं आहे? तिथं तर खरं योबाचं जीवन चरित्र लपलेलं आहे, ज्याच्यामध्ये कोण घुसून बघतच नाही. प्रियांनो, या ठिकाणी आज आम्ही पाहणार आहोत की योबाने पश्चाताप केला, परंतु तो पश्चाताप त्यानं का केलेला. बघूया आपण. पहिला अध्याय, योबाने केलेला पश्चाताप. 42वा अध्याय, पहिलं वचन, दुसरं वचन, तिसरं वचन आणि 6वं वचन आम्ही वाचणार आहोत. योबाचे पुस्तक अध्याय 42 1 ते 3 वचन आणि डायरेक्ट 6वं वचन एक आम्ही वाचणार आहोत. स्तोत्र संहितेच्या आधीचं पुस्तक आहे. तिथं असं म्हटलेलं आहे 42:1 मध्ये, मग योग परमेश्वराला म्हणाला, वचन 2, तुला सर्व काही करता येते, तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही असे मला कळून आले आहे. वचन 3, अज्ञानाने दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा असा हा कोण? तो मी. याच तो मला समजत नाही ते मी बोललो, ते माझ्या आटोक्या बाहेरचे अद्भुत आहे, ते मला कळले नाही. वचन 6, म्हणून मी माघार घेऊन धूळ राखेत बसून पश्चाताप करीत आहे. हालेलुया. आता तुम्हाला प्रश्न आहे, हे वाचलेले जे 4 वचन आहेत त्यापैकी तुम्हाला काय समजलं काय योग आणि पश्चाताप का केला असेल? आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे, योबाने पश्चाताप का केला. म्हणजे योबाने काहीतरी पाप केलं ना. तिथं काय केलं असेल पाप? आता दुसरा प्रश्न आहे, आता माझ्याकडे पहा, तुम्ही काय पाप केलंय का सकाळी उठल्यापासून चर्चला येण्याच्या आधी? हा, मग परत एकदा रिपीट करू का मी त्या गोष्टी? सकाळी उठल्यापासून काय काय होतंय? पहिली सुरुवात होते, आज रविवारी उशिरा उठायचंय. कोणतरी लवकर उठतं, आई पप्पा मम्मी कोणतरी, आणि ते आम्हाला उठवतात, जरा झोपू दे. इथं आमची सुरुवात. मग नाश्त्याची तयारी असते, लवकर नाश्ता करायचा नाही, असू देत नंतर जाऊया. या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी आम्हाला दाखवतात लहान लहान गोष्टीमध्ये. कधी कधी आम्ही पाप करतो आणि आम्हाला समजत नाही की आम्ही काय पाप केलेलं आहे. मग तुम्हाला तोच प्रश्न विचारला एवढ्यासाठी की या गोष्टीतून, या वाचलेल्या वचनातून तुमच्या लक्षात येत आहे का योबाने कोणतं पाप केलं असेल किंवा कोणत्या पापामुळे तो असं पश्चाताप करत आहे? बघा तो काय म्हणतो वचन 2 मध्ये, तुला सर्व काही करता येते. 42वा अध्याय वचन 2, तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही असे मला कळून आले आहे. वचन 3 मध्ये तो म्हणतो, अज्ञानाने दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा असा हा कोण? तो मी. यास तो मला समजत नाही ते मी बोललो, ते माझ्या आटोक्या बाहेरचे अद्भुत आहे, ते मला आता कळले आहे. हालेलुया. या 3ऱ्या वचनामध्ये आणि 2ऱ्या वचनामध्ये त्याचं पाप लपलेलं आहे. पहिलं काय दाखवतं या ठिकाणी की तो म्हणतो की तुझ्या योजनेला प्रतिबंध होणे नाही असं मला आता समजलं. म्हणजेच देवाच्या योजनेला योग विरोध करत होता. देवाच्या इच्छेला, काही गोष्टीला तो विरोध करत होता, तो जुमानत नव्हता. परंतु शेवट येत असताना त्याला समजलं, म्हणून तो म्हणतो आता मला कळून आलेलं आहे की तुला मी विरोध करू शकत नाही, तुझ्यावर मी विजय प्राप्त करू शकत नाही, तुला मी खाली खेचू शकत नाही, मी तुझ्यापेक्षा मोठा नाही, मी एकदम लहानसा कीट किंवा धूळ, तू माझ्यापेक्षा मोठा आहेस, हे आता मला समजलेलं आहे. पण याच्या आधी त्याला ते समजलं होतं का? नव्हतं. म्हणून तो म्हणतो मला ते कळलंच नाही. आणि ते न कळल्यामुळे मी जे बोलायला नाही पाहिजे ते मी बोलून गेलेलं असं वचन 3 मध्ये म्हणतो. अज्ञानाने दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा असं कोण? नाही का?
यास तो मला समजत नाही ते मी बोललो. बऱ्याच वेळा देवासंगती बोलताना उद्धटपणे, तिरस्काराने, रागाने, फुगीरपणाने, गर्विष्ठपणाने आम्ही बोलतो. हालेलुया. देव आमचा नौकर असल्यासारखं त्याला आम्ही ऑर्डर सोडतो, तो असं कर तू तसं कर. पवित्र शास्त्रातलं मला तुम्हाला एक उदाहरण दाखवायचं आहे की कसा मनुष्य देवासंगती बोलतो. ते जुळे 2 भाऊ माहिती का अर्पण घेऊन परमेश्वराच्या वेदीजवळ गेले होते. काय हो त्यांची नावं? काय नाही आपलं. आपण जरा सिस्टरसाठी टाळ्या वाजूया का? वाजवा जरा प्रेमाने. काईन आणि हाबेल दोघांनी अर्पण नेले. एकाचं अर्पण स्वीकारलं, एकाचं स्वीकारलं नाही. एक खुश झाला, एकाला राग आला. आणि मग अर्पणाची विधी संपल्यानंतर घरी जात असताना कायनाच्या डोक्यामध्ये राग होता आपल्या भावाविषयी की त्याचं अर्पण स्वीकारलं, माझं स्वीकारलं नाही, आणि म्हणून तो राग धरून बसला होता. शेतामध्ये आल्यानंतर त्या भावानं रागाच्या भरात आपल्या दुसऱ्या भावाचा खून केला आणि त्याला मारून टाकला. हाबेलाचा खून झाला. त्यानं पाहिलं इकडं तिकडं कोणच नाही शेतामध्ये. बरं झालं भाऊ, मला कोणी बघितलंच नाही. तर पुढं जात असताना एक आवाज आला, नाही का? काय आवाज आला? काय आवाज आला? अरे कुठं पळायला लागलास? तुझा भाव कुठे आहे? काय ना, तुझा भाव कुठे आहे? हाबेल कुठे आहे? तू एकटाच आहेस. येताना दोघं आला होता, जाताना दोघे गेला, पण आता तू एकटाच दिसतोस. आता इथं फार महत्वाची गोष्ट घडलेली आहे की तो देवासंगती बोलताना कसा बोलतोय बघा. मग त्यानं काय उत्तर दिलं? त्याच्या बोलण्याचा जे टोन आहे ना, तो महत्वाचा आहे. तो म्हणतो मी काय त्याचा राखणदार आहे काय? आता हे बोलणं प्रेमाचं झालं का? तुम्हाला काय वाटतं? प्रेमाचं, आनंदाचं फार त्याला मनापासून असा आनंद झाला देवासंगती बोलताना, असं आहे का? नाही. या बोलण्यामध्ये राग आहे. म्हणजे तो देवासंगती बोलताना रागीटपणे बोलत आहे. देवासंगती बोलताना मीपणाचं त्याच्यामध्ये अंश येत आहे. तो देवासंगती बोलताना देवाला तुच्छ लेखत आहे. म्हणजे तो असं दाखवतो, तू मला विचारणारा कोण? म्हणजे त्या ठिकाणी एक मीपणा आहे, गर्विष्ठपणा आहे. मी त्याच्यामध्ये इतकं भरलेलं आहे आणि त्या मीपणामुळे तो देवाला उलट उद्धटपणे विचारतो, बोलतो की तू मला काय विचारतोस? किंवा तू विचारणारा कोण? मी काय त्याचा पारेकर आहे का? मी काय त्याचा राखणदार आहे का? आणि हा जो बोलणारा आत्मा आहे ना, हा बऱ्याच विश्वासदारांच्या घरामध्ये काम करत आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला एखादं काम सांगितलं, जरा बाजारात जाऊन ये. मी का जाऊ? बोलता का असं? एक घागर पाण्याची आण उचलून, मी का आणू? जरा बिछाना उचलायला मदत करा, मी का उचलू? मी झोपलोय का त्याच्यावर? ही जी उत्तरं आहेत, ही कशाची उत्तरं आहेत? उद्धटपणाची, रागाची, गर्विष्ठपणाची, मीपणाची उत्तरं आहेत. मी केलं नाही, मी का साफ करू? हा जो मीपणा आहे ना, तो त्या ठिकाणी आहे. आणि या मीपणाचं उत्तर रागीटपणे आहे. त्याला समजत नाहीये की मी परमेश्वराला कोणत्या पद्धतीनं बोलत आहे. आणि हीच गोष्ट योबाच्या बाबतीत झालेली आहे. म्हणून योब आता कबुली देतो की प्रभू, मधल्या त्या अध्यायामध्ये मी तुझ्या विरुद्ध अशा प्रकारे बोललोय की ते मी बोलायला नव्हतं पाहिजे, पण ते आता मला समजलं. म्हणून तो म्हणतो वचन 6 मध्ये, म्हणून मी माघार घेऊन धूळ राखेत बसून पश्चाताप करीत आहे. हालेलुया, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना, देवाने उगाच त्याच्यावरती ते संकट पाठवलं नाही. इथं कारण आहे. बरेच शिक्षक शिकवतात त्याची धीराची परीक्षा होती, त्याच्या विश्वासाची परीक्षा होती. हे बरोबर आहे, पण तो खरं जे नेमकं कारण काय आहे ते त्याचं पाप आहे. जरी तो धार्मिक होता, दानशूर होता, प्रार्थना करणारा होता, विश्वासदार होता, तरी देखील त्याच्यामध्ये काही पाप अशी होती की जी पाप मनुष्याला दिसत नव्हती, ती फक्त देवाला दिसत. म्हणून त्यानं कबूल केलं वचन 3 मध्ये की मी कोण आहे? मी कोण नाही प्रभू. मी काय करत आहे? तुला अंधकार, तुझ्यावर झाकण टाकायचा मी प्रयत्न करतो, म्हणजे तुला गप्प बसवायचा मी प्रयत्न करतो.
उदाहरणार्थ आता सूर्य घ्या, सूर्य आमच्या हातामध्ये आणि आमच्या ओंजळीमध्ये येईल का हो? किंवा सूर्याला तुम्ही जाऊन चादरीने झाकू शकता का? झाकू शकताय? हालेलुया. Praise the Lord. तशाच प्रकारे तो असं दाखवतो की प्रभू तू सूर्य आहेस, तू प्रकाश आहे आणि मी माझा अंधकार तुझ्यावर टाकून तुला झाकू शकत नाही. माझी तेवढी लायकी पात्रता नाही तुझ्या समोर उभं राहण्याची. हे मला आता समजलंय. कशामुळं? आता मी ते सगळं समजून घेतलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, योबाने केलेला पश्चाताप आम्ही पाहत असताना या गोष्टीसाठी तो पश्चाताप करतो. म्हणतो प्रभू मी चुकलो, मी तुझ्या विरुद्ध बोललेलो आहे, मला क्षमा. पश्चाताप फार गरजेचं आहे. पश्चातापाशिवाय आम्ही देवाबरोबर चालू शकत नाही. पश्चातापाशिवाय मी धार्मिक आहे असं म्हणू सुद्धा शकत नाही. योबाने पश्चाताप केला. हालेलुया. दुसरा मुद्दा आम्ही पाहणार आहोत, योबाचे पाप. पहिला मुद्दा आम्ही पाहिला योबाने केलेला पश्चाताप. आता महत्वाची गोष्टी आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. मग योबामध्ये पाप होता असं तुम्हाला वाटतं का? प्रेज द लॉर्ड. पहिला अध्याय काढा कोणीतरी आणि पहिली 2 वचनं वाचा बरं. योबाचे पुस्तक अध्याय 1 आणि पहिली 2 वचनं. प्रेज द लॉर्ड. ऊस देशात एक पुरुष होता. त्याचे नाव योग होते. त्याचे नाव योग होते. तो सात्विक व सरळ होता. तो सात्विक व सरळ होता. तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राही. त्याला 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. बस. आता इथं योबाची साक्ष दिसते. कुठली साक्ष? की तो देवाला भिवून वागणारा, सात्विक, सरळ किंवा प्रार्थना करणारा, दान दशमांश देणारा, रविवारचा चर्चला जाणारा, चर्च स्वच्छ करणारा, वर्शिप करणारा किंवा आणखीन जे काही धार्मिक कृत्य असतील त्या सगळ्या गोष्टी योबाच्या जीवनामध्ये आहेत आणि बायबल त्याची साक्ष देते की तो तसा होता. हालेलुया. परंतु दुसरी बाजू अशी आहे की जी झाकलेली आहे. तो धार्मिक होता परंतु त्याच्या झाकलेल्या बाजूमध्ये गुप्त वैयक्तिक काही गोष्टींचं पाप होतं आणि हेच पाप त्याच्या जीवनामध्ये त्याच्या नाशाचं कारण ठरलेलं आहे. प्रियांनो, कधी कधी तुम्हाला प्रश्न पडतो की मी एवढी प्रार्थना करतो. तुम्ही प्रार्थना करता का? आता माझ्याकडे बघा, बायबल वाचून तर तुम्ही प्रार्थना करता का? बायबल वाचता का? स्तुती आराधना करता का? वैयक्तिक देवासक्ती वेळ घालवता का? तरी तुमच्या जीवनात प्रॉब्लेम का आहेत? कधी असा विचार केला का? का आमच्या घरात भांडण आहेत? का आमच्या घरात टेन्शन आहे? मानसिक त्रास आम्हाला का होतो? मग योबासारखी जर एक बाजू आमची धार्मिक आहे तर दुसरी बाजू मग योबासारखीच आहे की आम्हाला पीडा आहेत. का पीडा? मग आमचं साधं सोपं उत्तर आहे ना, देव परीक्षा घेतो. पण देव का परीक्षा घेत असेल आमची? देव जाणून बुजून मुद्दामून परीक्षा घेत नाही. प्रियांनो, कधी कधी देव आमच्यासाठी एक सर्जन डॉक्टर सारखा बनतो की जर एखाद्या व्यक्तीला पायाला, हाताला, शरीराला जर जखम झाली असेल तर ती जखम मोठी होऊ नये आणि शरीरात इन्फेक्शन बाधा होऊ नये म्हणून तो काय करतो? जखमेला खरडपट्टी करतो, मलमपट्टी करतो, जखमेमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड ओततो आणि ते सगळं केमिकल टाकून स्वच्छ करतो. परंतु हे घडत असताना त्या व्यक्तीला फार त्रास होतो. जखम स्वच्छ करताना फार वेदना होतात, त्रास होतो, लसतं, दुखतं. परंतु त्याच्या पाठीमागचा उद्देश काय? की त्या जखमेत इन्फेक्शन होऊ नये. तसंच देव आमच्या जीवनात पापाचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून काही अशा परिस्थिती उत्पन्न करतो आणि त्या परिस्थितीतून तो आम्हाला शुद्ध करत असतो. मग योबाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो काही पाप आलेले आहेत. पहिलं पाप आम्ही पाहणार आहोत की योग शाप देत होता. हालेलुया. योग कसा होता? शाप देणारा होता. आम्ही पाहूया 2 अध्याय 1 वचन. योबाचं पुस्तक 2 अध्याय 1 वचन वाचा. काय म्हटलेलं आहे तिथं? एक मिनिट. योबाचे पुस्तक 29 अध्याय करा जरा.
6वं वचन. एकोणतीसावं अध्याय 6वं वचन वाचलं. भयानक माझी पावले भिजत, खडकातून तेलाचे प्रवाह माझ्यासाठी निघत. मिळालं सर्वांना? योबाचे पुस्तक आता वाचलेलं 29:6 मध्ये आम्हाला पहिली गोष्ट पाहायला मिळतं की त्याच्यामध्ये गर्व होता. शाप मी तुम्हाला नंतर दाखवतो. पहिली गोष्ट त्याच्यामध्ये गर्विष्ठपणा आला होता. धार्मिक असून देखील तो गर्विष्ठपणाने भरलेला आहे. आणि 6व्या वचनामध्ये तो काय म्हणतो, दह्या लोण्यात माझी पावले भिजत. ज्यावेळेस त्याचे मित्र त्याच्याशी बोलत आहेत त्यावेळेस तो त्यांना सांगतो, तो काय म्हणतो, मी कसा आहे, इतका श्रीमंत आहे की माझी पावले म्हणजे माझे पाय दही आणि लोण्यामध्ये भिजत आहेत. म्हणजे इतका मुबलक माझ्या घरामध्ये आहे. म्हणजे योबाला जो गर्व झाला होता, जे पाप होतं ते कशाचं होतं, त्याच्या विपुलतेचा गर्व त्याच्यामध्ये आम्हाला दिसतो. त्याच्या घरामध्ये खाण्यापिण्यामध्ये पुष्कळ अशा गोष्टी आहेत, त्या गोष्टींचं गर्व त्याच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. नंतर मग तुम्ही बघा वचन 7 मध्ये, मी नगराच्या वेशीत जाऊन चौकात माझे आसन मांडी. असंच आहे ना. तो त्यावेळेच्या लोकांमध्ये सगळ्यात पुढच्या सीटवर जाऊन बसायचा. कदाचित त्याला सन्मान मिळत असेल, पण तो बसण्याच्या द्वारे मला पहिला मान आहे, मला सगळे विचारतात, तिथं मीपणा काम करतात, हा त्याच्यामध्ये असणारा गर्व आहे. वचन 15 मध्ये म्हटलेलं आहे, मी आंधळ्यास नेत्र होईल. वचन 16 मध्ये, मी लाचारांचा पिता असे होईल. वचन 17, मी दुष्टांचे दात पाडी. वचन 25, मी त्यांचा मार्गदर्शक होईल व त्यांच्यामध्ये अग्रस्थानी बसेल. 32वा अध्याय 1 वचन, योग स्वतःच्या दृष्टीने निर्दोष आहे हे पाहून तिघा पुरुषांनी त्यास उत्तर देण्याचे सोडून दिले. आता हे तिघ मित्र ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस योग काय करत होता, आपलं स्वतःचं रडगाणं सांगत होता. शेवटी हे तिघ वैतागले आणि काय बोलले, हे देश आता बोलायची गरज नाही, आता उठून आपण जावे. हालेलुया. होतं असं कधी कधी आम्ही कुणाशी तरी बोलतो त्यावेळेस पुढचं काय करतो त्याच्याच गोष्टी आम्हाला सांगतो, मी किती चांगला, मी किती धार्मिक. बोलतात की नाही लोक असं. आता उलट करूया, दुसरा आम्हाला काही चांगलं शिकवत असत तर आम्ही काय म्हणतो, आम्हाला सगळं माहिती, सांगायची गरज. असं होतं का, लय तुला माहिती कुठं, तुझ्यापेक्षा मला लय माहिती, मी लय शाळा शिकलो. हे जे उत्तर आहेत हे घमेंडीपणाचे, गर्विष्ठपणाचे आहेत. आता जे 7 पासून 25 पर्यंत जी वचनं वाचली ना, 7, 15, 16, 17, 25, या सगळ्या वचनात तुम्हाला मी हा शब्द दिसतोय का बघा बरं, वाचा बरं, बघा दिसतोय का. काय काय लिहिलंय तिथं. बर 7वं वचन सुरू करा. हा 29:7. बस मी नगराच्या, मी आहे का तिथं. आता 15 वचन, मी आंधळ्या, मी आलं का तिथं. आता 16, 17 पुढं, हा अजून 25, मी त्यांचा मार्गदर्शक होईल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मी हा शब्द त्या अध्यायामध्ये किती वाजता दिसतो, किती वेळा दिसतो. आता मोजू नका, आता माझ्याकडे बघा. मला तुम्हाला काय दाखवायचंय की योबामध्ये मीपणा ठासून भरला होता, जरी तो धार्मिक होता तरी देखील. आता दुसरं पाप त्याचं, पहिला आम्ही गर्विष्ठपणाचं पाप पाहिलं, आता दुसरं पाप मगाशी सांगितल्याप्रमाणे तो शाप देणारा व्यक्ती होता. बरं, तुम्हाला माहिती आहे योबाने कोणाला शाप दिला. शाप देणारा आणखीन कोण तुम्हाला माहिती आहे का सेवक. योबाने आपल्या जन्मदिवसाला शाप दिला. तसंच दुसरा एक सेवक होता, त्यांना देखील शाप दिला. कोण हो. जुन्या करारामध्ये अलिशा संदेष्टा माहिती आहे का. तो चाललेला असताना काही मुलं त्याच्याकडे येऊन त्याला काय म्हणली, अरे टकले, अरे टकले, आहे की नाही. त्यावेळेस त्यांना शाप दिला आणि त्या शापाचं पर्यवसन असं झालं की जंगलातून एक अस्वलीन आली आणि त्या मुलांना फाडून टाकलं.
मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे बायबल सांगतं की शाप देऊ नकोस, आशीर्वादच दे. परंतु हे वचन माहिती असून देखील योग काय करत आहे? शाप देते. बघा 3रा अध्याय, योगाचे पुस्तक 3रा अध्याय, पहिली 2 वचनं काढा बघा. योगाचे पुस्तक 3रा अध्याय, पहिली 2 वचनं वाचा. नंतर योगाने तोंड उघडून आपल्या जन्मदिवसाला शाप दिला. हा, काय म्हणलेलं आहे? योग म्हणाला. परत एकदा वाचा सगळ्यांसाठी. नंतर योगाने तोंड उघडून आपल्या जन्मदिवसाला शाप दिला. नंतर योबाने तोंड उघडून, हालेलुया, तोंड उघडून असा परत एक शब्द प्रयोग पवित्र शास्त्रात कुठं आलाय माहिती आहे का? तुम्हाला शिकवलं होतं. कुठं आला? हा, बरोबर आहे. नव्या करारामध्ये मत्ताईच्या पुस्तकात 5व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो, मग तो तोंड उघडून शिकवू लागला असं म्हटलं. आता इयोबाविषयी बायबल काय म्हणतो? तो तोंड उघडून. तोंड उघडून म्हणजे काय? मोठ्याने, रागाने, तिरस्काराने किंवा निराशाने, चिडचिडेपणाने तो काय करायला लागलाय? बोलू लागला. आणि तो काय म्हणतो? 2ऱ्या वचनामध्ये योग म्हणाला, वचन 3 मध्ये, मी जन्मलो तो दिवस जळो, पुरुष गर्भ राहिला असे जी रात्र म्हणाली ती जळो. काय केलेलं त्यानं? आपल्या जन्मदिवसाला शाप दिलेला. हा जन्मदिवसाला शाप देणे याचा अर्थ आहे देवाच्या कार्याविरुद्ध पुकारणे. देव मनुष्याची निर्मिती ज्यावेळेस करतो त्या गर्भामध्ये, त्यावेळेस देवाचं ते अद्भुत कार्य आम्हाला पाहायला मिळतं. आणि तो म्हणतो, मी त्या निर्मितीमध्ये असताना, माझी त्या गर्भावस्थेमध्ये, त्या आईच्या उदरामध्ये जडणघडण झाली, तोच दिवस शापित असतो. माझा जन्म झाला तो दिवस शापित, म्हणजे तो जन्मदिवसाला शाप देतो. तर मला तुम्हाला दाखवायचं आहे की योग शाप आपल्या जीवनामध्ये शाप धरून बसलेला. शास्त्र सांगतं शाप देऊ नका, आशीर्वादच द्या, कारण तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी देवाने पाचारण केलं. हालेलुया. शत्रूला देखील शाप देऊ नका असं म्हटलं. हे योबाचे पाप आहे. वाचा परत एकदा तिथं 4थं वचन. तो दिवस अंधार हो, ईश्वर त्या दिवसाची निगा न करू, त्यावर प्रकाश न पडो. म्हणजे त्या दिवसाविषयी, म्हणजे तो जन्मला याविषयी त्याला फार त्या दुःखामुळे इतका राग आला की कशाला मला जन्माला घातलंच देवा. हालेलुया. बोललाय का कधी आई बापांना असं? तुम्ही लेकरं बोलतात ना, काय गरज होती आम्हाला जन्माला घालायची, कशाला आम्हाला जन्म दिला? हे उद्धटपणाचं, रागाचं, तिरस्काराचं बोलणं आहे. आणि तो त्या ठिकाणी शाप देत आहे. देवाला तो काय करत आहे? दोषी ठरवत आहे. 40वा अध्याय 8वें वचन वाचा जरा पटकन, आणि मग आम्ही 3ऱ्या मुद्द्यात जाणार आहोत. योग 40वा अध्याय. तू माझे न्यायत्व खोटे पाडून पाहतोस काय? आपण निर्दोषी ठरावे म्हणून तू मला दोषी ठरवतोस काय? 40वा अध्याय वाचलेलं वचन किती आहे? 8. मिळालं का सर्वांना? परत एकदा वाचा. तू माझे न्यायत्व खोटे पाडून पाहतोस काय? आपण निर्दोषी ठरावे म्हणून तू मला दोषी ठरवतोस काय? कोण कुणाला बोलत आहे? हे कोण कोणास म्हटले? देव योबाला प्रश्न विचारत आहे. तो प्रश्न कसा आहे बघा. तू माझे न्यायत्व खोटे पाडू पाहतोस काय? म्हणजे योबाला तर म्हणतो तू मला खोटं ठरवतोस. या शब्दामध्येच आम्हाला दिसतं की योग देवाला खोटं पाडत होता. म्हणजे तो स्वतःला काय समजत होता? शाळा, मीच बोलतो ते खरं, माझीच बाजू खरी, खोटे असत पण रेटून बोलतो. नाही, देवा तू चुकलेला आहेस. हीच वृत्ती आमच्यामध्ये सुद्धा येते कधी कधी. मीच बरोबर, माझंच ऐकायचं, माझंच खरं, तुम्ही काय सांगता मला त्याच्याशी काय घेणं देणं. पण प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे मला तुम्हाला काय दाखवायचं की 3रा गुण काय आहे? तो देवावर दोष ढकलत आहे. आता असाच एक दोष देवावर कोणीतरी ढकलला होता, माहिती आहे का तुम्हाला? मग आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकात जर गेलो तर मग आम्हाला दिसतं की परमेश्वर रोजच्या प्रमाणे संध्याकाळच्या वाऱ्यामध्ये तो आला आणि बघतो तर 2 खुर्च्या मोकळ्याच आहेत. हालेलुया. कुठे गेले नवरा बायको माहीतच नाही. आणि त्यानं हाक मारली, यो आदमा, हवा कुठे आहे तुम्ही?
आम्ही झाडाच्या मागे लागलो. काल आपल्याला मग ती सगळी चर्चा झाली आणि मग परमेश्वर विचारला, तू फळ खाल्लंस काय, तू फळ तोडलंस काय. योबाला पहिला प्रश्न विचारला, काय उत्तर दिलं त्यानं? हा, जी स्त्री तू मला दिली. कोणी दिली? तू दिलीस. तू असं म्हणलं नाही माझी बायको, माझी म्हणलं तर ती माझी जबाबदारी आली, पण तुझी म्हणल्यावर पाप कुणी केलंय? हालेलुया. म्हणा, पाप मी केलं. बोला माझ्या पाठीवर, पाप मी करतो, दोष दुसऱ्यावर देतो. बायको नवऱ्याला म्हणते तुम्हीच केलं असेल तसं, तुमच्यामुळेच झालं. नवरा बायकोला म्हणतो तुझ्यामुळेच झालं. लेकरं एकमेकाला म्हणतात तुझ्यामुळे झालं. कोण स्वतःवर घेत नाही. हाच प्रश्न योबाला विचारला की तू माझ्यावर तसं करतोस. मग हाच प्रश्न आम्हाला उत्पत्तीमध्ये दिसतो की तो देवावर दोष टाकतो. तू दिलेल्या त्या पत्नीने, स्त्रीने मला ते फळ दिलं. तोच गुण स्वभाव प्रत्येक मानव जातीमध्ये आलेला आहे. स्वतःवर पाप घेत नाही. म्हणून 1 योहान 1:8 म्हटलं, जो आपली पापे पदरी घेतो, म्हणजे जो कबूल करतो मी केलेलं आहे, त्यानं नाही मी केलेलं आहे. योबामध्ये तो गुण होता की तो आध्यात्मिक जरी असला तरी तो दुसऱ्यावर ढकलतो, तो डायरेक्ट देवावर ढकलतो. देवा तूच आहे तसा. हालेलुया. ही योबाची पाप आहेत. तिसरा आणि शेवटचा मुद्दा, तो फार गंभीर आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या मुद्द्याचं नाव आमचे पाप. तिसऱ्या मुद्द्याचं नाव आहे आमचे पाप. आता योबाला थोडंसं बाजूला काढून आता त्या योबाच्या जागी आम्ही येणार आहोत आणि योबाची परीक्षा करता करता आता आम्ही स्वतःची परीक्षा करूया. मग आता उलट्या दिशेने जाऊया. पहिली गोष्ट आम्ही पाहूया, योबाने शाप दिला. मग तुम्ही आणि मी विश्वास तर कधी शाप देतो का? देतो का नाही? देता? शास्त्र काय म्हणतं? शाप देऊ नकोस. आपल्या शेजाऱ्याचं वाईट चिंतू नकोस. वाईट विचार सुद्धा शेजाऱ्याच्या बद्दल करू नको. पण बऱ्याच वेळा काय करतो, जे धार्मिक आहेत तेच या गोष्टी जास्त करतात. कधी कधी भांडणामध्ये, रागामध्ये ज्यावेळेस आम्ही असतो, आम्ही सुद्धा योगासारखा शाप देतो ना, उगाच जन्माला आलो मी, मेलो असतं बरं झालं असतं त्यावेळेस. पण तुम्हाला माहिती का, नीतिसूत्रामध्ये म्हटलेलं आहे, जीवन आणि मृत्यू तुझ्या जिभेमध्ये आहे. तुझे बोलशील ते तुला प्राप्त होईल. ज्यावेळेस तुम्ही म्हणताना माझं असं होऊ दे तसं होऊ दे, कालांतरानं तसंच घडतं, कारण त्यावेळेस तुम्ही शाप दिलेले असतात. पण शाप देणं पाप आहे असं बायबल सांगतं. शाप देऊ नकोस असं म्हटलेलं. याकोबाची बायको कोण हो? याकोब भाई की औरत कोण? लैला. कोण? तिचं काय नाव? राहेल होतं का? हा? याकोबाच्या बायकोचं नाव काय? ज्यावेळेस लबान पाठीमागं पळत आला, म्हणणार माझ्या मूर्त्या कुणीतरी चोरलेल्या आहेत. सगळ्यांची डेअरी तपासली. शेवटी कुठं आला? आपल्या मुलीच्या तंबूमध्ये आला. कोण? काय तिचं नाव? राहेलच ना? काय पण असू द्या, आता तुम्हाला माहित नाही, मला बी माहित आहे. तिनं एक शब्द प्रयोग केला, ज्याच्याकडे सापडतील तो मरो. बोलून गेली ती, खोटं बोलली. आणि ज्यावेळेस तिथनं पुढचा प्रवास सुरू झाला, रानामध्ये आले आणि डिलिव्हरीच्या वेळेस ती मरण पावली. हालेलुया. तिच्या मुलाचं नाव काय? उगाच चर्चला आला. शास्त्र म्हणतं तिनं जो शब्द दिला त्या शब्दाचंच त्या ठिकाणी परिवर्तन झालं की ती काहीही आजार न होता डिलिव्हरीच्या दरम्यान खालाच. तो शाप तिथं कार्य करू लागला. म्हणून बायबल सांगतं की शाप देऊ नका, शाप ओढवून सुद्धा घेऊ नका, शापित बोलणं आपल्या जिभेमध्ये ठेवू नका, किंवा शाप उच्चार करून एखाद्याला तळतळा सुद्धा देऊ नका. तुझं असं होईल असं म्हणतात बायबल. कसं होईल माहित नाही, त्याचं त्यांनाच माहित. पण लक्षात घ्या, जर तुम्ही शाप देता तर तुमचं जीवन सुद्धा शापित होतं. शाप देणं पाप आहे. योबाने शाप दिला आणि त्याच्या जीवनामध्ये आम्हाला शापानं भरलेली गोष्ट दिसते.
विश्वासणाऱ्याने कधीच शाप देऊ नये, कधीच तळतळाट देऊ नये, माझी हाय लागल असं देखील म्हणू नये. देव तुला बघून घेईल म्हणजे काय, देव ह्याला उलट पालत कर. देवाला आम्ही सांगतो काय नाही, देव तुझं तसं करल, तुझ्यावर पण वेळ येईल. हे शापित गोष्टी आहेत, शापाचे प्रकार आहेत हे. देवाच्या प्रिय लोकांना, तुमचं जीवन जर स्तुती आराधना करतं तर शाप देणार नसा. तुम्हाला जर कोण शाप देत असेल तर उलट त्याला शाप देऊ नका, तर तुम्ही त्याला आशीर्वाद द्या. तुमचं कोण वाईट चित्तून तुमच्या तोंडावर जरी बोलत असेल तर त्याला तिथं हात करून म्हणा की देव तुझं भलं करो, देव तुझं चांगलं करो, देव तुला आशीर्वादित करो. अहो ख्रिस्ताला मारलं, एवढं छळलं, थुंकले, दाढी ओढली, त्याला त्रास दिला, शेवटी तू काय म्हटलं? पहिलं वाक्य, हे पित्यांना क्षमा कर. का हो, तो शाप देऊ शकत नव्हता? त्यानं क्षमा केली, त्यानं आशीर्वाद दिला, त्यानं मध्यस्थी केली, याचना केली. देवा तुझा कोप, तुझ्या पुत्राला मारलेला जो तीव्र राग जो आहे ना, तो राग यांच्यावर काढू नकोस. तुम्हाला माहिती आहे तो राग कुठं निघाला? तो ख्रिस्तावरती राग निघाला, त्या पडद्यावरती तो राग निघाला, पडदा फाटला. जर तोच राग जर मनुष्यावर निघाला असता तर मनुष्याचे चिंध्या झाले असते. पण ख्रिस्ताच्या याचनेमुळे, ख्रिस्ताच्या मध्यस्थीमुळे तो शाप ख्रिस्तावर गेला, तो शाप आमच्यावरती आला. मग तो शाप आमच्यावर जर नाहीये तर मग शाप देणारे आम्ही कोण? पण आम्ही शाप देतो, हे आमचं पाप आहे. दुसरं पाप आम्ही पाहतो, मग आम्हाला घमेंड, गर्विष्ठपणा, मीपणा इतका आमच्यामध्ये उकळून भरून येतो की धार्मिक म्हणणारे कधी कधी ज्यावेळेस चावताळतात का नाही त्यावेळेस असली रंग बाहेर येतो त्यांचा, आहे की नाही? रागाच्या भरात, भांडण्याच्या वेळेस, चिडलेल्या वेळेस तो जो बसलेला आतला माणूस आहे ना, तो अचानक बाहेर येतो. मग गर्विष्ठपणाचं बोलणं, मीपणाचं बोलणं आमच्या जीवनामध्ये. मग आम्ही पाहतो की जे मगाशी आम्ही 17-18 वर्ष जे वाचली त्याच्यामध्ये तो म्हणतो मी ते केलं, मी ते केलं, मी ते केलं. तुम्ही काय करता का? आमच्यामध्ये पैशाचा गर्व आहे का? आमच्यामध्ये कपड्यांचा गर्व आहे का? आमच्यामध्ये शिक्षणाचा गर्व आहे का? अशिक्षित व्यक्ती पुढे आला तर त्याला लय शिकवतात. मग तुला काय समजतं? आम्हाला सगळं समजतं. श्रीमंतीचा गर्व, गरीबाला तुच्छ लेखन. आज मंडळांमध्ये हेच चाललेलं आहे. चांगले कपडे असले तर हातात प्रेज लॉर्ड, आणि जरा मळके कपडे असले तर लांबूनच प्रेज लॉर्ड, नाही तर ते बी नाही. पालकांमध्ये सुद्धा असते, देणारा चांगला बोलणारा, डबे भरून देणारा असला की तू चांगला मेंबर आहेस, प्रेज लॉर्ड. जरा खालच्या जातला परिस्थितीतला असला, पैशाने कमी असला तर त्याच्याकडे बघत सुद्धा नाही. पालकाला सुद्धा गर्व आहे, माझी मंडळी मोठी, माझ्या मंडळीत हे, माझ्या मंडळीत ते आहे, एवढे लिडर आणि तेवढे लिडर आहे. सेवकांना गर्व, नवऱ्याला सुंदर बायकोचा गर्व, तिच्यासारखी कोणच नाही आमच्या घरात शेजारी बाजू. काय करायचं? मग त्या बायकोला गर्व, माझ्या नवऱ्यासारखा पगार कुणालाच नाही, तर पैशाचा गर्व. माझी मुलं कशी आहेत? सुंदर आहेत, एकदम हिरो सारखे आहेत, हिरोईन सारखे दिसतात. मुलांचा गर्व, आईबापांना. एक बहीण तर मला भेटली, नाव सांगत नाही, पण मला म्हटली पास्टर माझ्या मुलींना जर तुम्ही बघाल का नाही हरवून जाल तुम्ही. म्हटलं असं काय तुमच्या मुलींचं? हे म्हणली हिरोईनीपेक्षा भारी आहेत. आणि ज्यावेळेस भेटलं खरंच हिरोईनीपेक्षा भारी आहेत, एकदम देखण्या. पण सांगण्याचा उद्देश काय? त्या मुलींचा गर्व आपल्या आईमध्ये आहे. कशाचा? माझ्या मुली हिरोईनपेक्षा भारी. देवाने दिलेलं सौंदर्य चांगली गोष्ट आहे, परंतु गर्विष्ठपणा चुकीची गोष्ट आहे. मग गाडीचा गर्व, घराचा गर्व, घरातील वस्तूंचा गर्व, हे झालं शारीरिक आणि दिसणारं. आत्मिक गर्व देखील आहे. मग आत्मिक गर्वामध्ये आम्हाला दिसतं प्रार्थनेचा गर्व, माझ्यासारखी प्रार्थना, विश्वासाचा गर्व, माझ्यासारखा विश्वास नाही, समर्पणाचा गर्व, वेगवेगळ्या प्रकारच्या आत्मिक दानांचा गर्व आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का, धार्मिकतेचं एक उदाहरण येशूने दाखवलं की 2 लोक चर्चमध्ये प्रार्थनेला गेली.
एकानं काय प्रार्थना केली परुषाने? प्रभू मी आठवड्यातून 2दा उपवास करतो का दशमांश देतो? उपवास करतो, मी दशमांश देतो. कशाचा? तिथं उल्लेख आहे, मी जिरे आणि बडीशेपचा दशमांश देतो. प्रभू मी या व्यभिचारी सारखा आणि या पापी व्यक्ती सारखा नाही. तो धार्मिक आहे, प्रार्थना करतो चर्चमध्ये, पण त्याच्यामध्ये गर्विष्ठपणा आहे, मी पण आहे, म्हणतो मी त्याच्यासारखा नाही. हालेलुया. अहो हेच पाप बऱ्याच मंडळात आणि बऱ्याच ख्रिस्ती घरामध्ये, पाळकांमध्ये, मेंबरमध्ये घुसलेला आहे. मी त्याच्यासारखा नाही. अरे मग तू कुणासारखा आहे? बरोबर आहे, तिथं मी पण तो शैतानाचा आहे. म्हणजे तो प्रूफ करतो मी शैतानासारखा आहे. प्रभू मी गर्विष्ठ आहे. आणि शैतान हा गर्विष्ठांचा बाप आहे, कारण त्याच्यामध्येच गर्व आला आणि तो गर्वाच्यामुळं खाली फेकण्यात आला. आता तोच आत्मा ज्यावेळेस लोकांमध्ये घुसतो त्यावेळेस तो धार्मिक असतो किंवा नसतो, तो दुष्ट, तो गर्विष्ठपणाचा आत्मा प्रत्येक व्यक्तीच्या द्वारे कबुली देतो की मी तो आहे. प्रेज द लॉर्ड. आध्यात्मिक जीवनामध्ये बऱ्याच वेळा सेवेचा गर्व येतो. माझ्यासारखी सेवा, आमच्यासारखी सेवा कुणाची नाही. मोठे मोठे संस्था, मोठ्या मोठ्या मिशनरी संस्था, चॅरिटेबल ट्रस्ट मीपणाच्यामुळं देवाने बंद पाडले. मोठे मोठे टावर, प्रार्थना टावर मीपणामुळं बंद पडलेले आहेत. आत्मिक गर्व, मी तसं नाही किंवा मी असं आहे. बऱ्याच सेवकांना संदेश सांगण्याचा गर्व, माझ्यासारखा संदेशच कुणाला येतो? हालेलुया. त्याला काय ऐकायचं? त्या बाळकाला कुठे येतं? त्या सेवकाला काय शिकवता येतं? नाही प्रेम. देव आम्हाला गर्विष्ठपणा करण्याची परवानगीच देत नाही. त्या गर्वाला आत ठेवण्याची परवानगीच नाही आहे. लीनता, नम्रता, खाली आपल्या स्वतःला खाली आणणं देव आमच्याकडनं अपेक्षा करतो. नव्या करारामध्ये म्हटलेलं आहे, जो स्वतःला लीन करतो, खाली करतो, त्याला उंच केलं जातं. हालेलुया, हालेलुया. काय आहे का हे मीपणाचं पाप आमच्यामध्ये? स्वयंपाक जर कुणाला बहिणीला चांगला करायला येत असेल तर मग ती बहीण म्हणते माझ्यासारखं कुणाला येतच नाही. हालेलुया. माझ्यासारखे कपडे कुणाचे स्वच्छ निघतच नाही. काय आहे प्रियानो? हे मीपणा जो आहे हा शैतानापासून येतो, देवापासून नाही. आणि ज्यावेळेस मीपणा येतो त्यावेळेस लक्षात ठेवा, देव तिथं थांबत नाही. देव त्या व्यक्तीबरोबर चालत नाही. कारण गर्विष्ठपणाबरोबर देव आपली सहभागिता ठेवत नाही. एका झटक्यात तो त्याला बाजूला काढतो. लुसिफर मध्ये गर्विष्ठपणा आला, तो देवाबरोबर स्वर्गात होता, आराधना करणारा तो लीडर होता. परंतु ज्यावेळेस मीपणा त्याच्यामध्ये आला, गर्विष्ठपणा आला, देवाने त्याला एका झटक्यात बाजूला केलं. गेट आउट. चांगले चांगले सेवक पडलेले आहेत गर्विष्ठपणामुळे. चांगले कुटुंब उद्ध्वस्त झालेत मीपणाच्या वृत्तीमुळे. आणि मग हाच मीपणा ज्यावेळेस योबामध्ये परमेश्वराने पाहिला, मग परमेश्वराने एक योजना केली. हे मीपणाची जखम फार वाढायला लागली, याला आत्ताच थांबवलं पाहिजे. तो धार्मिक आहे म्हणून त्याची परीक्षा नाही झालेली प्रियांनो. तो प्रार्थना करतो म्हणून नाही परीक्षा झालेली. त्याच्यामध्ये तो गर्विष्ठपणा होता आणि देवाची इच्छा आहे की धार्मिकामध्ये तो नसावा. आणि जर आलेला आहे तर त्याला आता थांबवलं पाहिजे. ती गर्विष्ठपणाची जखम त्याचं धार्मिकतेचं जीवन सगळं दूषित करून टाकू शकते. हालेलुया. देवाची इच्छा की एक धार्मिक सुरक्षित असावा, मग योग सुरक्षित असावा म्हणून देवाने एक योजना केली. आणि ती योजना काय आहे? त्याला लागलेला तो आजार, त्याच्यावर आलेली ती परिस्थिती, त्याच्यावर आलेलं ते संकट, जो दह्यात तुपात लोण्यात जो पाय घालून बसत होता, आता कुठं बसला होतो? लक्षात येतं तुमच्या? वरती होता. म्हणजे तो गर्विष्ठपणा होता. एका झटक्यात तेवढी त्याला राखेमध्ये आली. आता दही तूप विसरून जा, आता राखेकडे बघ. राखेत येण्याचा अर्थ आहे स्वतःला लावून घ्यायचं की प्रभू मी ती राख आहे, तुझ्यासमोर मी उभा राहू शकत नाही. राख काय दर्शवतं? नीचपणा, म्हणजे एकदम खालचं तळाचं जीवन. देवाने त्याला अशा लेवलला आणलं की तो आता मान सुद्धा वर करू शकत नाही देवाच्या समोर.
ज्या वेळेस त्याला समजलं, मग तो म्हणतो ना, आता मला कळून आले, आता मला समजलं की मी जे करतो ते चूक आहे. मी जरी दुसऱ्यांचा आधार झालो असलो, जरी मी निराश्रितांना आधार झालो, भुकेल्यांना मी अन्न दिलं, जे उघडे होते त्यांना मी वस्त्र दिलं, ज्यांना मी आसरा दिला, जे काही मी सगळं केलं हे माझ्यामुळे नाही, तर देवाने ते मला दिलं म्हणून ते मी केलं. तो विसरला होता देवाचं नाव घ्यायला. प्रियानो, देवाशिवाय आम्ही एखाद्याला मदत सुद्धा करू शकत नाही, परंतु जर मदत करताना म्हणतो मी केली तर ते चुकीचं आहे. जर प्रभूने तुम्हाला दिलंच नसतं तर तुम्ही मदत कशी केली असते? म्हणजे मला तुम्हाला दाखवायचं आहे, देवाची इच्छा आहे की योब आणि ती साक्ष देताना असं म्हणायला पाहिजे होतं. काढूया आपण परत एकदा ते वचन, 29वा अध्याय, 15 वचन वाचा. 29, 15, 16, 17 आता जरा वाचूया. मी आंधळ्याला नेत्र होईल. बस, मी आंधळ्याला नेत्र होईल. इथं देवाचा उल्लेख आहे का काय? मग त्यानं काय म्हणायला पाहिजे होतं? कसं वचन वाचणार मग ते? आता इथं देवाचे गौरव जर करायचे असेल तर हे वचन कसं असायला पाहिजे? नाही नाही, बघा तो काय म्हणतो, मी आंधळ्यास नेत्र होईल. याचा अर्थ तो काय डोळे द्यायचं काम करत नव्हता. आंधळे म्हणजे त्यावेळी जे निराश्रित किंवा ज्यांना गरज आहे ना त्यांना तो देणारा बनला होता, मदत करणारा. भटकणाऱ्या लोकांना तो आपल्या घरी आणून बसवायचा, भुकेल्यांना द्यायचा. परंतु मला तुम्हाला काय महत्वाची गोष्ट दाखवायची, तो जे म्हणतो ना मी ते केलेलं आहे, तिथं त्यांना असं म्हणायला पाहिजे होतं, देवाच्या कृपेने मी आंधळ्यांना नेत्र झालो. देवाच्या कृपेने मी दुष्टांचे दात पाडले. देवाच्या कृपेने मी त्यांचा मार्गदर्शक झालो. देवाच्या कृपेने मला त्यांना मदत करता आली. देवाने दिलं म्हणून मी त्यांना दिलं. हे जे बोलायला पाहिजे होता तिथं तो ते देवाचं नावच घेत नाही. तो म्हणतो मी ते केलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्ही आणि मी काही करू शकत नाही जोपर्यंत देव आम्हाला मदत करत नाही. जोपर्यंत देव मला पुरवठा करत नाही तोपर्यंत मी दुसऱ्याला देऊ शकत नाही. मग मी कसं म्हणू शकतो मी मदत केली म्हणून? कसं म्हणू शकतो माझ्यामुळे त्याचं चांगलं झालं? नाही, देवाने आधी तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजेच पहिलं स्थान देवाचं, नंतर दुसऱ्याचं स्वतःचं. तुमच्या जीवनात तुम्ही जर गर्विष्ठपणा बाळगत असाल तर सावध राहा. योबासारखी तुमची परीक्षा होण्याच्या आधीच देव तुम्हाला एक संधी देतो, त्या गर्वाला बाजूला काढून टाका. साधी गोष्ट नाहीये गळवे येणे आणि ते कुत्री येऊन चाटणे. गळवे आले म्हणजे ते फोड आले. काय झालं होतं त्या फोडाला? त्या फोडातून घाण पाणी, रक्त आणि घाण वास येत होता. माशा गोंगाट करत होते त्याच्यावर. विचार करा, ती एकच फोड नाही, पूर्ण शरीर नखशिकात म्हणजे नकापासून सगळ्या एक जागा सुद्धा शिल्लक नाही असं त्याचं शरीर बांधलेलं आहे. आणि अशा अवस्थेत ते राखेत बसते. कुत्री येऊन चाटतात. त्या कुत्र्यांच्या लाळेचं इन्फेक्शन त्याच्या जखमांमध्ये, ती लाळ त्याच्यामध्ये जात आहे. काय तीव्र अवस्था झाली असेल त्याची. धार्मिकतेचा, पैशाचा, शरीराचा, बायकोचा, नवऱ्याचा, पोरांचा हा जो गर्विष्ठपणा आहे ना, फार वाईट आहे. सुरुवातीला म्हणलं देवाने दिलं आणि देवाने नेलं, धन्य परमेश्वराचे नाव. पण ज्यावेळेस नरड्यावर आलं, शरीरावर आलं, जास्त झालं, त्यावेळेस काय म्हणतं, देवा तू कुठे आहेस? असं काय केलंस? तुझं काय लक्ष नाही का? आमच्यावरच असं का आलं आणि मलाच का झालं? बरेच प्रश्न मग आम्ही असंच करतो. देवा तू काय झोपलायस काय? देवा तुला काही कळत नाही का? जाप विचारतो आम्ही देवाला. जाप विचारणार कोण? इर्म्यामध्ये म्हटलंय, मडकं आपल्या मालकाला विचाराल काय प्रश्न, तुम्हाला असं का बनवलंस? जर मडकं विचारू शकत नाही तर आम्ही विचारतो. गर्विष्ठपणाची ही उत्तर आहे. जसं तो भाव म्हणतो, मी काय त्याचा राखणदार आहे काय? मी काय त्याचं सांभाळणार आहे काय? होय प्रिया, योबासारखे ह्या गोष्टी आमच्या जीवनात असेल तर मग लक्षात घ्या, योबासारखी शिक्षा देखील आहे. तर त्याला पश्चाताप केला. योबाला समजलं की मी देवाच्या पुढे जाऊ शकतो.
त्याची तिथं खरी धार्मिकता आम्हाला दिसते. आणि तो काय म्हणतो की मी अंधार आहे, मी एक साधा धुळीतला व्यक्ती आहे. आणि मग त्यानं पश्चाताप केला आणि त्या पश्चातापाचं फळ देव आणि त्याची परिस्थिती बदलली. हालेलुया. या आपल्या जागेवरती बनवूया, डोळे झाका आणि स्वतःचं परीक्षण करा. मी शाप देतो का? मी दुसऱ्यांना वाईट बोलतो का? मी धार्मिक आणि प्रार्थना करणार आहे, परंतु मी शाप देणार आहे का? माझ्या जीवनातून मी दुसऱ्याला दोष देतो का? तळतळाट देतो का? दुसऱ्याचं वाईट चिंतो का? देवासाठी उद्धटपणे प्रार्थना करून बोलतो का? इतर विश्वासदारांना मी तुच्छ लेखत आहे का? प्रियानो, या सगळ्या गोष्टीचं परीक्षण करा आणि पवित्र आत्मा तुम्हाला शिकवल, मार्गदर्शन करेल की तुम्ही कुठं चुकत आहात. तर तिथंच आपल्या अंतःकरण देवाच्या समोर उघडं करा आणि योबासारखं म्हणा की मी पश्चाताप करतो. योबासारखं पश्चाताप करा आणि सांगा की मला आता कळून चुकलेलं आहे, माझ्यामध्ये तो मीपणा आहे. तुमच्या धार्मिकतेचा मीपणा असेल, तुमच्या कुठल्याही गोष्टीचा, वस्तूचा, पैशाचा, कपड्याचा, देखूनपणाचा, आणखीन XYZ ज्या काही गोष्टी आहेत, प्रत्येक गोष्टीचा गर्व हे तुमच्या आणि देवाच्या विरोधातलं पाप आहे. पश्चाताप करा आणि देवाला म्हणा, देवा मला क्षमा कर. देवा माझ्यामध्ये हा गर्व आहे. देवा ही शाप देण्याची वृत्ती माझ्यात आहे, आज मी ती कबूल करतो. येशूच्या नावात मला क्षमा कर, मला याच्यातून बाहेर काढ, माझ्यातून त्या पापी गोष्टी बाहेर काढ प्रभू. दुसऱ्याचं जजमेंट करणं, न्याय करणं मला क्षमा कर. दुसऱ्या बहिणींना, भावाला मी तुच्छ लेखला प्रभू, मला क्षमा कर. सांगा प्रभूला, प्रभू मी लीन आणि नम्र होतो, मला क्षमा कर, माझ्या दया कर. माझ्यामध्ये ती लीन वृत्ती, नम्रता माझ्यामध्ये येऊ दे, माझ्यामध्ये ती सौम्यता येऊ दे प्रभू. प्रत्येक परिस्थितीमध्ये केवळ तुझ्याकडे पाहून चालणारा व्यक्ती मला बन. आत्मिक गर्व, शारीरिक गर्व, कौटुंबिक गर्व, प्रभू माझ्यामध्ये जो जो गर्व आहे तो सगळा गर्व आज मी कबूल करतो. गर्वाच्या आत्म्यालाच माझ्यातून येशूच्या नावात तू काढून टाक प्रभू, मला धु आणि स्वच्छ कर. बोलण्याचा गर्व, प्रभू मला क्षमा कर, मला धु तुझा पुत्र येशूच्या रक्ताने मला शुद्ध कर. गर्वामुळे जो शाप आणि नाश होत आहे प्रभू, मला त्याच्यातून बाहेर यायचं आहे. सांगा प्रभू. थँक्यू प्रभू, मला धु आणि शुद्ध. शुद्ध जल तू छिड़क दे मन को मेरे बदल दे. प्रार्थना है हमारी, आत्मा से तू भर दे. शुद्ध जल, शुद्ध जल तू छिड़क दे मन को मेरे बदल दे. प्रार्थना है हमारी, आत्मा से तू भर दे. पवित्र पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु. मुझको तू अपने लहू से धो ले मेरे प्रभु. तेरे सामने झुकते हैं, सजदा हम करते हैं. तेरे सामने झुकते हैं, सजदा हम करते हैं. आत्मा और सच्चाई से
देवाच्या प्रिय लोकांनो, देवाला सांगा, देवा तुझं वचनाचं शुद्ध पाणी, तुझा पवित्र पुत्र येशू याच्या रक्तानं मला धु आणि शुद्ध कर. माझं मन शुद्ध कर, माझे विचार शुद्ध कर, माझी जीभ, माझे कान, माझं संपूर्ण जीवन शुद्ध कर. गर्विष्ठपणाचं पाप माझ्यातून काढून टाक प्रभू. मला तू स्पर्श कर. सांगा प्रिय, कारण ही वेळ आहे. कारण शास्त्र म्हणतं पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे. पश्चाताप करा, कारण रॅप्चर जवळ आलेला आहे. आणि म्हणून गर्विष्ठाला जागा नाही स्वर्गाच्या राज्यामध्ये, शाप देणाऱ्याला जागा नाही. आणि म्हणून प्रार्थना करा की प्रभू माझ्यावर दया कर. त्याला त्याची कृपा मागा की प्रभू आतापर्यंत मी गर्विष्ठपणानं राहिलं, मी कबूल करतो, मला क्षमा कर. आणि विश्वास धरा की त्याने तुमची क्षमा केलेली आहे येशूच्या नावामध्ये. स्वर्गातून पाहणारे आमच्या जिवंत सेनाधीश बापा, आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. आज आम्ही योबाचा पश्चाताप या भागातून, या विषयातून पाहिलं की त्याला आत्मिक पाप, त्याच्या जीवनामध्ये गर्विष्ठपणाचं पाप, शाप देण्याचं पाप, तुला बाजूला ठेवण्याचं पाप त्याने केलं. आणि देवा ते पाप त्याच्यातून काढण्यासाठी, त्याला लीन आणि नम्र बनवण्यासाठी ती परिस्थिती त्याच्यावरती तू आणलीस. त्याला तू धुळीमध्ये खाली आणलंस, त्या गर्वातून खाली आणलंस, आणि मग तो पश्चाताप करतो. प्रभू आज आम्ही क्षमा मागतो येशूच्या नावात. योबासारखी परिस्थिती येण्याच्या आधीच आम्ही पश्चाताप करतो. ते प्रसंग आमच्यावर येण्याच्या आधी आम्ही तुला शरण येतो आणि कबूल करतो की गर्विष्ठपणा आमच्यामध्ये होता. प्रभू आम्ही बऱ्याच ठिकाणी गर्विष्ठपणानं वर्तन केलं, वागलो, बोललो, राहिलो, खाल्लो, पिलो. आज आम्हाला क्षमा कर येशूच्या नावात. प्रभू तुझा पुत्र येशूच्या रक्ताने धु आणि शुद्ध कर. योहान 1:8 पहिल्या दे बाबा, तू तुझं वचन म्हणतं जो कोणी आपली पापे पदरी घेतो. आज आम्ही ते गर्विष्ठपणाचं पाप पदरी घेतो, तुच्छतेचं पाप आम्ही पदरी घेतो. लोकांना स्वतःला शाप देणारे, देवा चुकीचे शब्द वापरले ते पाप आम्ही कबूल करतो. आणि तुझं वचन म्हणतं जो कोणी कबूल करतो त्याच्यावरती दया न्याय. प्रभू तू आमच्या दया कर, आम्हाला क्षमा कर. आम्ही विश्वास धरतो येशूच्या नावात तू आमच्या पापांची क्षमा केलेली आहे. इथून पुढे देवा आम्ही कधीच गर्विष्ठपणा करू नये, आम्ही शापोच्चारण करू नये, आम्ही कुणाला तळतळात देऊ नये, आम्ही कुणाचं वाईट बोलून चिंतू नये. म्हणून तो आमची मदत कर. लीनतेच्या, नम्रतेच्या आत्म्यानं आम्हाला भर. तुझा पुत्र येशू याची नम्रता आमच्यामध्ये येशूच्या नावामध्ये दे. प्रभू तो पापी जकातदार स्वर्गाकडे सुद्धा पाहू शकतो, इतकी नम्रता आम्हाला दे. ती वधस्तंभावर ख्रिस्ताची नम्रता, क्षमेची याचना करणारा तो स्वभाव आमच्यामध्ये येशूच्या नावामध्ये. प्रभू मी प्रार्थना करतो इथं जमलेले ज्यांनी ज्यांनी पश्चाताप केला येशूच्या नावात तू त्यांना आशीर्वादित कर. जे पश्चातापाला कमी पडत आहे तू त्यांची मदत कर येशूच्या नावामध्ये. आणि खरा पश्चाताप करून फळ देण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. बाबा आता आम्ही विभक्त होत असताना आमचा ताबा तुझ्या हातात घे. तुझी दया आणि तुझी कृपा तू आम्हाला पुरव. तुझं गौरव करण्यास सहाय्य कर. धन्यवाद करतो. त्याचप्रमाणे प्रभू युट्यूबवर जे जे लोक हे संदेश पाहतील आणि ऐकतील येशूच्या नावात तू त्यांच्या हृदयामध्ये हात घाल आणि त्यांना स्वच्छ कर. गर्विष्ठपणा त्यांना दिसू दे आणि त्याने लीन, त्याने नम्रतेने पश्चाताप करावा असं तू दया. प्रभू योबाने पश्चाताप केला आणि भरभराट बरकतीचा आशीर्वाद त्याच्या जीवनामध्ये आला. तो आशीर्वाद आज आम्ही मागतो येशूच्या नावामध्ये. आता आम्हाला तो शुद्ध केलेले आहे, ते गेलेले सगळे आशीर्वाद येशूच्या नावात आम्हाला प्राप्त होऊ दे. गर्वामुळे गेलेले सर्व आरोग्य येशूच्या नावात आम्हाला प्राप्त होऊ दे. गर्वामुळे गेलेली सर्व संपत्ती येशूच्या नावात आम्हाला प्राप्त होऊ दे. गर्वामुळे जे जे काही आमचं नुकसान झालेलं आहे ते सगळं आम्हाला डबल येशूच्या नावामध्ये प्राप्त होऊ दे. प्रभू तू दिलेस तुझे उपकार स्तुती करतो. सर्व गौरव आणि सन्मान तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐकते. आमेन आमेन आमेन. आता देवचं बाप, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा यत्रैक्याची प्रीती, कृपा, शांती, पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि मार्गदर्शन तुम्हाला सर्व सत्य आतापासून सदा सर्व काळ असतो. आमेन आमेन. बसूया.